धनुषीच्या किचन मध्ये आज तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मेथीचे परोठे। त्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचं पीठ हे 2 वाटी घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ, ही मेथी स्वच्छ धुतली आणि बारीक कापलेली आहे, ही लसूण, आलं आणि मिरचीचा ठेचा आहे, हे 2 चम्मच बेसन आहे, हे चवीनुसार तीळ आहे, तुम्हाला हवं तुम्ही स्किप पण करू शकता, ओवा आहे 1 चम्मच आपण यूज करणार आहे, हे आपले मसाले: हळद पावडर, मिरची, धना पावडर आणि लागेल तसं पाणी मळण्यासाठी। तर सर्वात पहिले आपण याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली मेथी। त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत 2 चम्मच बेसन, मिरची, लसूण, आलं याचा ठेचा, चवीनुसार मीठ, ओवा टाकणार आहोत आपण 1 चम्मच, तेल टाकणार आहोत, हळद, मिरची पावडर आहे, हा मला आवडतो म्हणून हा मालवणी मसाला आहे, आणि हे धना पावडर आहे। आता हे सगळं साहित्य आपण एकत्र एकजीव करणार आहोत। हे बघा, आपण लागेल तसं पाणी घालून एकत्र करणार आहोत हा गोळा। बघा, ह्याच्यात आपण तेल घातलेलं आहे, आपलं पीठ मस्त मळून झालेलं आहे। आता हे 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे आपल्याला। आता आपण सगळे पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत, आता एक एक करून लाटायला घेऊया। पहिला हा असा पिठामध्ये व्यवस्थित बुडवून घेऊया, ते झटकायचं व्यवस्थित, लाटायला घेऊया। तुम्हाला जसं हवं तसं पातळ जाड तुम्ही करू शकता। आपण साईज छोटीच ठेवणार आहोत। लागेल तसं पीठ घालून घेऊया आपण। आता हा बघा, आपला तवा आपण गरम करत ठेवलेला होता 5 गॅसवर। आता आपण हे पराठे त्याच्यावर टाकणार आहोत। पराठे दोन्ही साईडने व्यवस्थित शेकले पाहिजेत।
ही साईड आपली बघा चांगली शेकली फुगलेला आहे. तर दुसरी साईडने चांगलं शेकून घ्या. लगेच तेल घालायला घाई करायची नाही आहे आपल्याला. हा पराठा आपला फुगत पण झालेला आहे, छान दिसतोय. सगळ्या बाजूने व्यवस्थित शेकून घ्या त्याला. आता हा दोन्ही साईडने शेकला आहे, तेव्हा आपण त्याला तेल लावून घेऊया मस्तपैकी. अशा पद्धतीने आपला हा मेथी ठेपला तयार आहे. असं अजून एक सेम करून घेऊया. हे बघा मस्त एका साईडने चांगला शेकला आहे. आता दुसऱ्या साईडने आपण शेकून घेऊया. दोन्ही साईडने चांगलं शेकल्यानंतरच आपण याला तेल घालणार आहोत. त्याच्यावरून ज्यांना कमी ऑइल हवं असेल त्यांनी तुमच्यानुसार ऑइल कमी जास्त करू शकता. हा बघा असा मस्त मेथी पराठा तयार झाला आहे. अशा पद्धतीने आपला हा मेथी ठेपला मस्त सॉफ्ट हे बघा एकदम छान तयार झालेला आहे. तुम्ही असा नक्की घरी करून बघा.